नमस्कार, मी धायगुडे उर्मिला लहानू. मी श्रीगोंद्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय या विद्यालयामध्ये FIBSC या वर्गात शिकत आहे. मी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर आज बोलणार आहे. आई मला जन्म घेऊ दे ना, आई मला जन्म घेऊ दे ना, असा आईच्या गर्भाशयातून ओरडणाऱ्या त्या मुलीचा आवाज मला ऐकू येत होता. आई मला जन्म घेऊ दे ना, असं त्या आईच्या गर्भाशयातून बोलणाऱ्या त्या मुलीचा आवाज मला ऐकू येत होता. पण त्यांच्या घरामधील लोकांनी सांगितलं की आपल्याला मुलगी नको, आपल्याला एकच मुलगी पाहिजे. आणि ती दुसरी मुलगी जी जन्माला येणार होती तिला ते अॅबॉर्शन करण्याचा विचार करत होते. पण आई मला जन्म घेऊ दे ना, मी काय पाप केलं आहे का आई, असं ते सांगत होते. त्या आईची इच्छा होती की माझ्या मुलीला जन्म द्यायचा, पण लोक सांगत होते की नाही, आपल्याला एकच मुलगी बाद झाली, मुलगी मोठी झाल्यानंतर ती राहील का नाही, असे अनेक बाबतीचे प्रश्न मुलींच्या बाबतीत पडलेले असतात. पण त्यांना हे दिसत नाही. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या, कल्पना चावला ही अंतराळवीर होती, त्या पण एक मुलीच होत्या. अशा अनेक महिला होत्या की ज्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं, त्यांनी त्यांचं नाव कमवलं, ते त्यांना दिसत नाही. म्हणून तर प्रत्येक आजकाल ना सगळीकडे सगळ्यात जास्त म्हणजे स्त्री भ्रूण हत्या चालू आहे. त्यामुळं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की स्त्री भ्रूण हत्या टाळा, लेख वाचवा. शेवटपर्यंत मी तुम्हाला ना एक कथा सांगते. एक मुलगा असतो, तो जेव्हा 11 वर्षाचा असतो तेव्हा तो वडिलांना म्हणतो की मला रिमोट कंट्रोल करणारी गाडी पाहिजे. तेव्हा ते वडील त्याला घेऊन देतात. काही दिवसांनी जेव्हा तो 25 वर्षाचा असतो तेव्हा तो म्हणतो की पप्पा मला स्पोर्ट बाईक पाहिजे. तेव्हाही त्याची इच्छा पूर्ण होते. त्यानंतर तो पप्पांना म्हणतो पप्पा मला घर पाहिजे. तेही त्याचे पप्पा त्याची इच्छा पूर्ण करतात. आणि जेव्हा त्याचे आई बाबा 50-60 वर्षाचे होतात तेव्हा ते त्यांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतो. मुलगी जेव्हा 11 वर्षाची असते तेव्हा ती वडिलांना म्हणते की पप्पा मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. तेव्हा पप्पा तिची इच्छा पूर्ण करत नाही. पप्पा बोलतात नको रे बाळा, माझ्याकडे वेळ कमी आहे, आपण नंतर कधीतरी बाहेर जाऊयात. त्यानंतर मुलगी जेव्हा 25 वर्षाची होते तेव्हा ती तिच्या वडिलांना बोलते की पप्पा मला लग्न नाही करायचं, मला तुमच्यासोबत राहायचंय. तेव्हा तिचे पप्पा बोलतात नाही रे बाळा, तुझं लग्न करावंच लागेल. त्यानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते, नांदते, सासरी जाऊन जेव्हा तिचे वृद्ध आई बाबा असतात तेव्हा त्यांना ती म्हणते बाबा त्यांनी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं ना, तर तुम्ही माझ्याकडे राहायला या. तेव्हाही त्या मुलीची इच्छा, ती मुलगी त्या आई बाबांना घेऊन जाते. मग पहा, ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला त्या मुलाला इतक्या वर्ष सांभाळलं, त्याचीच प्रत्येक इच्छा पूर्ण केली, तो मुलगा त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. आणि ज्या मुलीची त्या आई बाबांनी साधी तिच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा पूर्ण केली नाही, त्यानंतर ती त्या आई बाबांना तिच्या घरी घेऊन जाते. म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला मुलगा कुठपर्यंत सांभाळतो आणि आपली मुलगी कुठपर्यंत सांभाळते. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने स्त्री भ्रूण हत्या टाळली पाहिजे. मुली यांना आपल्याला शेवटपर्यंत साथ देतात. मुलगा अगर वारिस है तो बेटी पारस है, बेटा मान है तो बेटी गुमान है, बेटा मान है तो बेटी गुमान है, असं म्हणतात ना. जेव्हा ती मुलगी आई बाबांना सांभाळते शेवटपर्यंत, जेव्हा ते म्हातारे होतात त्यांना चालता येत नसतं तेव्हा ती त्यांना सहारा देते. आणि तो मुलगा, त्याची बायको, त्याची मुलं, त्याला साधी त्याच्या आई बाबांची आठवण सुद्धा राहत नाही. तो हे विसरून जातो की जेव्हा जेव्हा तो बोलला तेव्हा तेव्हा त्याच्या आई बाबांनी त्याची इच्छा पूर्ण केली. त्याला स्पोर्ट बाईक पाहिजे होती, ती घेऊन दिली. त्याला रिमोट कंट्रोल करणारी गाडी पाहिजे होती, तीही त्याला घेऊन दिली. पण जेव्हा आई बाबा त्याचे वृद्ध होतात, त्यांना त्याची गरज असते, त्यावेळेस तो त्याच्या आई बाबांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतो आणि ती मुलगी त्यांना नेऊन सांभाळते. मग तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला मुलगा जवळचा आहे की मुलगी. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्त्री भ्रूण हत्या टाळली पाहिजे आणि मुलींना जन्माला घाला. त्या जेव्हा जन्माला येणार असतात हे त्यांना समजतं, त्यावेळेस ते त्यांना नको असं तिचे सासरीचे मंडळी म्हणजे नवरा, सासू सासरे म्हणतात की मुलगी नको आपल्याला, की मुलगाच हवा. त्याच्यामुळे हा विचार करणं, ही संकल्पना जी आहे ना लोकांच्या डोक्यातली, ती त्यांनी काढून टाकली पाहिजे आणि त्या मुलीला जन्म दिला पाहिजे. लेख वाचवा. बेटी बचाओ बेटी पढाओ असं बोलतात ना. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्त्री भ्रूण हत्या टाळून मुलीला जन्म दिला पाहिजे.